गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त असाल आणि मस्त असाल। बरेच दिवस हा डायलॉग बोललो होतो, आज सुरुवात करतो। आज जरा वेगळ्या विषयावरती आपण ब्लॉग करतोय। ब्लॉग असा की ही जी मुलं आहेत ना, 2-3 मुद्दे आहेत तुम्हाला सांगतोय बघ। ही मुलं जी आहेत ना, आजकालची मुलं फळं खात नाही। बरं, ह्याची जबाबदारी आपलीच आहे, पालकांची जबाबदारी असते की त्यांनी फळं खाल्ली पाहिजेत, त्यांना म्हणजे भाज्या खाल्ल्या पाहिजेत। बऱ्याच वेळेला त्यांना मग ते चटक-मटक खायची सवय लागते। आपण काय त्यांना जास्त सवय लावली नाही, जास्त चॉकलेट काय आपल्या मुली खात नसतात। तर दरवेळी आपण चहा पितो, हा एक मुद्दा आहे की आपल्या ह्याच्यामध्ये भारतीय ह्याच्यामध्ये चहाची ही जास्तची सवय आहे, ती ब्रिटिश आल्यानंतर लागली लोकांना, का तर त्यांना चहाची विक्री करायची होती म्हणून। बरं, आणि त्याचा इतिहास असा आहे की चहा जो आहे, चहापत्ती जी आहे, चाय, ती चायनामध्ये जास्त करून हे होती आणि नंतर तशीच त्यांना सेम जी झाडं होती ती आसाममध्ये मिळाली। तीच त्यांना मग आता सगळीकडे पसरवायची होती। तर त्यांनी काय केलं, इंग्रजांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चहा देणं मुफ्त केलं, फ्री केलं। मग लोकांना काय झालं, ती हळूहळू सवय जायला लागली। मग हे काय आहे, हे काय, हे काय, तर लोकांनी मग तिथून सुरुवात केली। बरं, आपण चहा नाही घेते, आज आपण घेतोय कॉफी। त्यांना ऍक्च्युली दूध प्यायचं होतं, पण त्यांना आपण कॉफी देतोय। बरं, त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे, तुला हल्ली कसं वाटतं, काय तुला काय त्रास आहे हल्ली? मला काय सांधेदुखीचा त्रास, सांधे दुखतात, त्याच्यानंतर सकाळी उठल्यावरती कंबर दुखते, चालायला होत नाही, सकाळी चालायला होत नाही। मग यांना आता सकाळी शाळेत जायचं असतं आणि ही काय सकाळी उठते, म्हणजे लवकरच उठते, 6ला उठते वगैरे इतर गोष्टी। तर त्यात दुसरा मुद्दा असा आहे की जी 30 नंतर खास करून म्हणजे पुरुषांना पण आणि महिलांना पण हल्ली जे बोलतात थकवा, कंबर दुखणे, हातपाय दुखणे, म्हणजे सीझरच्या बायकांना होतच, कारण कसं नॅचरली त्यांचं हे प्रोसेस झालेली नसते प्रेग्नन्सीची, त्यामुळे त्यांना त्रास होतो। त्रास व्हायचं त्यांना मेन कारण काय म्हणतं, पोषण भेटत नाही। आपलं जे अन्न आहे ना इकडचं, ह्या अन्नामध्ये पोषण नाही। आणि आपली जी जुनी पद्धत जी लोक गावाला अजूनही फॉलो करतात, चुलीवरचं जेवण करतात, कच्ची फळं खातात, कच्च्या म्हणजे जे काय असतात गोष्टी खायचं, म्हणजे ते खातात। हा, त्यांना भेटतं तिथे प्लस आणि शुद्ध वातावरण, शुद्ध पाणी म्हणजे बहुतेक ठिकाणी नाही आहे गावांमध्ये, पण विहिरीचं पाणी किंवा नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी, जे काय असेल, आता उन्हाळी माठाचं, उन्हाळी माठाचं म्हणजे ते मडक्यामध्ये ठेवतात, एक शुद्ध करायचं, थंड राहतं। मग ही जी काय बोलतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यावरती आज जर आपण ही चर्चा करणार होतो, तर पहिले मी जरा कॉफी वगैरे पिऊन घेतो आणि त्यानंतर आपण पुन्हा या चर्चेला सुरुवात करू। हो, जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्हाला 500 सबस्क्रायबर पूर्ण करायला मदत करा। 400 किती झाले तुझे? 470 सबस्क्रायबर झालेले आहेत चॅनलला। लवकरात लवकर 500 पण व्हावेत अशी आमची इच्छा आहे। तुम्ही लोक सपोर्ट कराल, व्हिडिओ बघतात, पण व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना पण व्हिडिओ शेअर केला जाईल, ठीक आहे? तर मित्रांनो, आपली कॉफी पिऊन झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी मुद्द्यावरती येतोय। तर मुद्दा असा की आपण बोलत होतो मुलं जी आहेत ती फळं खात नाही, आणि दुसरा मुद्दा होता जे म्हणजे आता 30च्या नंतर जे पुरुष आणि महिला आहेत त्यांना थकवा वगैरे येतो। त्याचं मुख्य कारण आहे याचं, ते आहे पोषण। आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं, त्यांचं जे संगोपन आहे, ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या होण्यासाठी किंवा त्यांच्या शरीराची वाढ होण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी त्यांना पुन्हा खेळाची गरज आहे। जे जुन्या ह्याच्यामध्ये काळामध्ये होते, म्हणजे 2010च्या आधीची जी मुलं असतील त्यांना खेळ जास्त होते, तेव्हा मैदानं होती, लोक जायची। शहरामध्ये आता कसं झालंय, मुलं जास्त करून बाहेर नसतात। चाळीमधली सिस्टीम थोडी वेगळी आहे, चाळीमध्ये जरा मुलं असतात, आजूबाजूला खेळतात। बिल्डिंगमध्ये हा प्रकार जरा कमी झालेला आहे। बरं, आपले जे सोसायटी असतात, लिगल सोसायटी आहेत, तिथे कसं गार्डन वगैरे असतं, इतर गोष्टी असतात। त्याच्यामध्ये हे पालकांची पण जबाबदारी की त्यांच्या शारीरिक विकासासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फळं खाणं किंवा भाज्या खायला लावणं त्यांना, का आणि त्याचं महत्त्व काय आहे हे पटवून देणं पण आपलंच काम आहे, बरोबर आहे? बरं, मी हे सांगतोय का, तर हा असा एक अचानक मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आला आजच्या दिवशी। तर मला वाटलं की आपण व्हिडिओमध्ये या बाबतीत बोललं पाहिजे, कारण की आपली जी ऑडियन्स बघते त्यांना पण काय वाटतं हे जर विचारपूस केलं पाहिजे ना। कारण मुलांना हल्ली बघा, ह्या मुद्द्यामध्ये एक सांगण्याची गोष्ट अशी की मुलांना हल्ली बर्गर खायचे आहेत,
त्यांना काय बोलतात त्याला चायनीज खायचंय, त्यांना बाहेरच्या गोष्टी ज्या असतात ना ते खायचंय. पण त्याच्यामध्ये काय पोषण असतं का? असेल, थोड्याफार प्रमाणात असेल, पण ते काय झालं, फास्ट फूड आहे. फास्ट फूड तुम्हाला कधीही चांगलं पोषण देऊ शकत नाही. गावच्या लोकांना मी आता हल्ली बाहेर गेलो होतो, तुम्ही बघतो तिथे लोक ना फळं घेऊन खातात, फळं खातात, नारळ पाणी पितील किंवा ज्यूस पितील. ह्या गोष्टी आहेत. म्हणजे बहुतेक वेळेला लोक नाही करत, पण काय असतं की लोक, गावची जी लोक असतात ती कसं ते हे करतात, काय म्हणतात त्याला, सकाळची न्याहारी वगैरे करून बाहेर पडलेली असतात. केस उभी राहिलेली. हा एक फरक मला दिसला होता. हे बघा, हे बघा, लगे खाल्लं पिलं पडलं, काय अंगात एनर्जीच नाही त्यांच्या. काय म्हणत होतीस? गाव तुम्ही बोलता तिकडची फळं पण चांगली आहेत ना, इकडची फळं एवढी चांगली नाही, लगेच खराब होतात दुसऱ्या दिवशी. बरं, आज आपल्याकडे काय बनते? मेथी बनते. मेथीच्या पासून आपण दूर नाही जायला पाहिजे. बघा, मेथी बनते. या बाजूला काय सकाळी मटकी वगैरे, मटकीची तिने कडधान्याची भाजी केली होती, रस्सा भाजी सगळं केलं होतं. तिला आपण सांगितलंय मी की तू दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. फळाबिळांचं झालं, मुलींचं काय बोलतात ते मुलींच्या बाबतीत झालं सांगणं की आजकालची मुलं नाही करत आहेत, तर त्यांच्या अंगाला खेळ पण पाहिजे. हा, मोबाईल बघायला पाहिजे, रील बघायला पाहिजे, डोळे खराब करायला पाहिजे. बरं, टीव्ही पण एवढ्या मोठ्या मोठ्या टीव्ही आल्यात. बरं, आता कसं आहे ते नेटवरती वायफाय वगैरे ज्यांच्याकडे लोकांकडे असतोच घरात, मग ते टीव्हीवर तेच बघत बसणार. सध्या टीव्ही कमी आहे त्यांची बघणं, कारण की एक्झाम आले ना. हा, एक्झाम आले असं नाही, पण आपल्या टायमाला बघू ठराविक काळातच टीव्ही लागत होता, दिवसभर थोडी टीव्ही. संडेला फक्त बघायचो आपण जास्त. नाही, संडे नाही, म्हणजे ठराविक कार्यक्रम काही ठराविक वेळेतच लागायचे ना, मग त्याच्यामुळे लोक त्याच वेळेला लावायचे, इतर वेळेला टीव्ही बंद असायचा. असं आहे. काय मेथी बनवायचं काम चालू दे. बरं, हिला सांगायचा मुद्दा असा की बघा, मी जे सांगत होतो की आजकालचे जे 30च्या नंतरचे जे आहेत महिला आणि पुरुष, त्यांना सध्या हल्ली थकवा येतो किंवा इतर गोष्टी काय बोलतात, हाताचं दुखणं, पायाचं दुखणं, कमरेचं दुखणं वगैरे 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 वगैरे. म्हणजे ह्याचा अर्थ आपण जे अन्न खातोय त्याच्यातून आपल्याला ती पोषणता भेटत नाहीये, आणि शरीराचं जेवढं काम असायला पाहिजे, जेवढी हालचाल पहिले होत होती ती काय आता होत नाही. गावची लोक बघा कशी, म्हणजे सेम वयाची लोक, एखादा समजा पुरुष आहे 35 वर्षाचा पुरुष गावातला आणि 30-35 वर्षाचा पुरुष शहरातला, दोघांना बाजूबाजूला उभं करा, किती फरक दिसेल तुम्हाला. गावचा पुरुष आहे तो तुम्हाला जरा म्हणजे त्याच्या वयानुसार तुम्ही बोलाल की हा तरुण आहे, पण जो शहरातला पुरुष आहे त्याला तुम्ही असं नाही बोलणार, तर हा नाही रे, हा जास्त वयाने वाटतो, तो वय सांगेल अरे तू एवढंच आहे रे. म्हणजे असं फरक सिलेंडर उचलायला नको करतात आत्ताची माणसं, सिलेंडर उचलायला पण नको करतात. हो, बरं, तो विषय नाही, थकवा. याचं कारण पोषण, म्हणजे माणसाला काय बोलतात ते प्रोटीन भेटायला पाहिजे अन्नामधून, जे कॅल्शियम भेटायला पाहिजे. खास करून महिलांची गोष्ट सांगतोय, महिलांना 30च्या नंतर हे त्रास जास्त व्हायला लागतात. मग ते ह्या गोष्टीवरती उपाय काय? उपाय असा की आपल्याकडे जे नैसर्गिक आहे अन्न पदार्थ, नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. सकाळी चालायला बिलायला गेलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे ॲटलिस्ट दिवसभरातून काही ना काहीतरी वर्कआउट करणं गरजेचं आहे. असं त्यातल्या त्यात आपण जे खाणं पिणं खातो त्या खाण्यापिण्यामध्ये पण लक्ष देण्याची गरज आहे. बघा, बहुतेक न्यूट्रिशनिस्ट आहेत जे युट्यूबवरती आपल्याला सांगतात की तुम्हाला जर शरीरामध्ये या गोष्टींची कमी असेल तर या गोष्टी असं 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 होऊ शकतं. म्हणजे तेही आता साधन सोपं झालंय लोकांसाठी की आपल्याला जर असं होत असेल तर ती लक्षणं आपण शोधून आपण त्याच्यावरती जे आहेत न्यूट्रिशनिस्ट, ते बरेचसे लोक व्हिडिओ बनवतात, त्याच्यातून आपण उपाय घेऊ शकतो. तो मुद्दा हा आहे. याच्यात सगळ्या गोष्टीचा सार असं सांगायचं आहे की लोकांची जगण्याची जी पद्धत आहे ती शहरामध्ये बदलल्यामुळे लोकांना हे त्रास व्हायला हल्ली लागलेले आहेत. बरं, हे सांगण्याचं मागचं कारण असं की बघा, आता हल्ली आपण थोडं जाणवायला लागलं की मी पूर्वी 4-5 वर्षापूर्वी जसा मी होतो तशी एनर्जी माझ्या अंगात आहे का, किंवा पूर्वी जशी ही होती ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या नंतर म्हणजे तिच्या डिलिव्हरीच्या नंतर तिला भरपूर त्रास झालेला आहे. काय बोलते?
मग 2 सीझर, हर्नियाचं ऑपरेशन. मग हे सगळं सीझर, हे सगळं होण्याच्या मागचंच कारणच सीझर आहे. तिला हे जे त्रास झाले नाही तर तिला हे नसते झाले. ती आता तिच्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत किंवा ज्या तिच्या ओळखीतल्या बायका आहेत ते सांगतात ना, आम्हाला आमची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आम्हाला काहीच त्रास झाला नाही, आम्हाला असं काही होत नाही. म्हणजे हेही मुद्दे आहेत. तर मला त्याच्यात तिसरा मुद्दा असा सांगायचा आहे की जे लोक म्हणजे विचार करतात ना की आमच्या म्हणजे किंवा बायका पण बहुतेक वेळेला विचार करतात सीझर व्हायला पाहिजे, नको असं नको तसं. तर त्यांनी हे समजून घ्या की नॅचरल पद्धतीने ज्या गोष्टी होतात तर तुमचं जे शरीराचं जे बोलतात ना जडणघडण असते, त्या हार्मोन्स असतात, ती तुम्हाला नॅचरली रिकवर करतात. हे असं सीझर वगैरे या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर आहे ना, ते काय नॅचरल नाही, ती पद्धत नॅचरल नाही आहे, आर्टिफिशियल आहे. सर्जिकल पद्धत म्हणजे आर्टिफिशियल झाली. मग ते तुमचं जे रिकव्हरी जी असते ती पण आर्टिफिशियलच होते. तुम्हाला काही ना काही त्रास होणारच, बरोबर. त्याबद्दल जरा काळजी घ्या. आणि त्यासाठी आता जर हिची जीवन पद्धती आपण चेंज करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी चालायला जातो, त्याच्यानंतर हिला खाण्यापिण्यामध्ये काय गोष्टी आपल्याला वाढत येतील. मागच्या वर्षी हिने काय केलं होतं, मागच्या वर्षी हिने डिंकाचे लाडू केले होते. ऑपरेशन हा, हरण्याचं ऑपरेशन झालं. मग ते डिंकाचे लाडू करून घेतले, म्हणजे कोणाकडून तरी घेतले करून. त्याच्यानंतर तिला त्रास नव्हता झाला. काय बोलते, त्यानंतर तुझं कमरेचं दुखणं बंद झालं होतं, पायाचं दुखणं बंद झालं होतं, ते औषध गोळ्या पण होत्या. आता पण हल्ली तिच्या हात पाय दुखतात. ती बोलते माझे पाय दुखतात, पाय दुखतात, पाय दुखतात, टाचा दुखतात. म्हणजे तुझ्या अंगामध्ये कॅल्शियमची कमी झालेली आहे ना. डॉक्टर बोलले ना तुला, गोळ्या दिल्या आहे की नाही, असं आहे. बरं, आज आपला काय करूया व्हिडिओ आपण करूया इथे. समज फार म्हणजे बोलायला गेलं तर फार काही बोलता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये, पण मुद्दा हाच, संदेश हाच की ज्याने त्याने आपल्या काय बोलतात शरीराची आणि तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. असे त्रास नाही व्हायला पाहिजे. तर जेवढ्यात आपल्याला लक्षणं दिसायला लागलेत तेवढ्यातच आपण त्याच्यावर सावध होऊन त्याच्यापासून त्याचे उपाय करून घेतले पाहिजेत. ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी करतो इथेच समाप्त. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.